आज दसरा मेळावा आणि शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून जे नेते ओळखले जातात गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. साहेब, आज नेमकं आपल्या तोफीच्या तोंडी कोण असणार आहे? कारण ज्यावेळी दसरा मेळाव्यात आपण भाषण करता त्यावेळी आपण आपल्याला न पटलेल्या भूमिका स्पष्टपणे दृढपणे व्यक्त करता. हे बघा, आज आमचा मूळ मुद्दा हाच आहे की पहिलं प्राधान्य एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस पूरग्रस्त परिस्थिती असेल, दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा वेगवेगळे वादळ आली असतील, नुकसान झालं असेल, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांनी दिलेल्या विचारानुसार कायम काम करत आले आहे. म्हणजे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या डोंगरावर कोणी जात नव्हतं त्या डोंगरावर ते मुख्यमंत्री असताना सोडले, ईर्ष्यावाडीला. म्हणजे त्यांचा मूळ स्वभाव तोच आहे. दवाखान्याच्या बाबतीत आपण त्यांचं पाहिलं, दवाखान्यामध्ये सगळ्यात पुढे त्यांचं फाउंडेशन म्हणून श्रीकांत शिंदेचं फाउंडेशन काम करत आहे. आपण कोरोनामध्ये पाहिलं तर सगळ्यात अग्रेसर भूमिका घेऊन त्यांनी या ठिकाणी कोरोनामध्ये काम केलं. त्यांची भूमिका ही संवेदनशील भूमिका आहे. तरी मला असं वाटतं की हिंदुत्वाची झालर या महासभेला असणारच आहे, पण त्याचबरोबर शेतकरी हा मूळ विषय शिंदे साहेबांकडे असेल असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि मला तरी असं वाटतं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून सगळेजण त्याची वल्गना करत असतात, पण त्याला वाचवण्याकरताचं आजचं सभेचा मध्ये मुद्दा मूळ असेल असं मला वाटतंय. पण ज्यावेळी मदत केली त्यावेळी विरोधकांनी टीका देखील केल्या. आपण किट वाटले त्याच्यावरनं टीका झाल्या. संजय राऊतांनी सांगितलं मदतीपेक्षा जाहिरातच जास्त केलीत तुम्ही. कंपास पेटी तरी वाटली का यांनी कधी मुलांना? हे फक्त दांडक्यांच्या भरोश्यावर काम करते. तुमचे हे जे दांडके आहे ना, हे जे मोबाईलचे तुमचे बूम आहेत, हे जे तुमचे देतात, हे त्याचं व्यसन झालंय 10 वाजेचं. हे 10 वाजेची नशा आहे त्याची. उद्याच्या दिवशी जर तुम्ही जाणं बंद केलं तर तुम्हाला हे लाकडी तिथे ठेवून द्यावं लागतील, कारण उठल्यावर त्याला ते पाहिजे. त्यामुळे हा बेवडा माणूस आहे, हा दुव्वाड माणूस आहे. याला दुसरं काहीच येत नाही. कोणत्याही गोष्टीवर बोलायचं आणि ती न होणारी गोष्ट सांगायची, एवढंच काम आहे. आपल्या मेळाव्यावर देखील टीका करतायत. गद्दारांचा मेळावा आहे, निष्ठावंत शिवतीर्थावरती येतील आणि आपलं विचारांचं सोनं लुटलं जाईल. त्या ठिकाणी फक्त अमित शहाची कंपनी ही चालू आहे आणि ती फक्त भ्रष्टाचार, पैसे कसे लुटायचे आणि महाराष्ट्रापासून मुंबई कशी तोडायची हा एकच टार्गेट त्यांचं असणार आहे. हे बघा, या कंपनीमध्ये पहिले त्यांनी काम केलं आहे. अमित शहाच्या कंपनीत पण ते होते, मोदीजींच्या कंपनीत पण होते. आता त्या कंपनीतून निघाले, आता सोनेजींच्या कंपनीत आहे. त्यामुळे त्यांनी कोणती कंपनी पकडली ते पहिले सांगावं. आम्ही हिंदुत्वाची कंपनी पकडली आहे. भगवा झेंडा हा आमचा मूळ कंपनीचा ट्रेड आहे आणि आम्ही ते काम करतोय. त्यामुळे त्यांनी काय बोलावं आणि त्यांनी काय सांगावं याच्याकडे लक्ष न देता या माणसाने पुण्याचं वाटोळं केलंय. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणाशी युती केली पहिलं ते सांगावं. उद्या तुम्ही निवडणुकीमध्ये तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणणार आहेत का हे स्पष्ट करावं आणि नंतर या गोष्टी कराव्या. मला तरी असं वाटतं की जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणू शकत नाही, पहिले संजय राऊतनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि नंतर आम्हाला गद्दार म्हणावं. आम्ही गद्दार असतो तर निवडून आलो नसतो. 4 मुंड्यात चीत करून त्याच्या छातड्यावर भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे. देवाऱ्यातला आमचं चिन्ह देखील चोरलं, ते कसले दसरा मेळावा घेतात अशी एक प्रोक्त टीका आपल्यावर केली जाते. ते चिन्ह आम्ही वाचवलं, हिंदुत्व आम्ही वाचवलं, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली, समाजसेवा आम्ही केली, किट आम्ही वाटतोय, सगळं आम्ही करतोय. हे सोनियाजी याच्या मागं लागले आहे. पाटील साहेब, पण आजच्या दसरा मेळाव्यातनं आपण या सगळ्याच गोष्टींचा समाचार घेणार आहात का मंचावरनं? निश्चितपणे समाचार घेणार. शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याकरता आम्ही आमचे विचार मांडणार. पक्ष आमचे 3 वेगळे आहेत, पण शेतकऱ्यांकरता काय केलं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडणार पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून करण्याकरता आम्ही ते प्रयत्न करणार आणि शिंदे साहेबांचे जे आदेश असणार ते पुढे आम्ही अंमल करणार. अर्थात महापालिका निवडणुका या तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती दसरा मेळाव्यातनं विचारांचं सोनं हे लाटलं जाईल. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ज्या 2 भावांच्या युतीबद्दल संजय राऊत दररोज बोलतायत की लवकरच या युतीबाबत उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यातनं बोलतील. राजसाहेब हुशार आहेत, ते पूर्ण जाणतात संजय राऊत कोण आहे. त्यामुळे यांनी भटजीची भूमिका करू नये. हा जिथे जिथे लग्न जोडतो ते मुडतं. उदाहरण बरेच आहेत. आता आमचं जोडलं ते मुडलं, शरद पवारांवर जोडलं ते मुडलं, आता कोणाकोणाचं मोडणार आहे. उद्या माझी सल्ला आहे राजसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या विषयानंतर उद्धव ठाकरेंनी अजूनही या गोष्टीची समज घ्यावी आणि ह्या दुवाड भटजीला दूर करावं.
पाटील, धन्यवाद जी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच संजय राऊत हे कुठेतरी शिवसेना भविष्यात मोडतील आणि राज ठाकरे यांना देखील एक उपयुक्त सल्ला हा पाटलांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.